भिगवण अपहरण प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। 21 वर्षीय तरुणी आणि आरोपींमध्ये महिनाभरापासून संवाद सुरू होता। दोघांच्या मध्ये एक महिनाभरापासून फोनवर बोलणं सुरू होतं असं पोलिसांच्या तपासामधून समोर आलंय। अपहरण झालेली तरुणी आणि आरोपी या दोघांचीही घरं शेजारी शेजारी आहेत। अपहरण झालेल्या तरुणीच्या शोधासाठी आता 6 पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। मुलीला किडनॅपिंग अपहरण केल्याची तक्रार भिगवण पोलीस स्टेशनला दाखल आहे। त्या अनुषंगाने किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे। या दाखल गुन्ह्यातील 2 आरोपी निष्पन्न आहेत। त्यामध्ये झहीर अरुण शेख आणि अयान अरुण शेख असे 2 सख्खे भावंडे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत। यामध्ये जे विक्टिम पीडिता आहे आणि हे जे आरोपी आहेत या दोघांचे प्राथमिक दृष्ट्या काही एकमेकाला कॉल आणि काही टेक्स्ट मेसेज केलेले आम्हाला तपासामध्ये अद्याप आढळून आलेले आहेत। या अनुषंगाने काल 4 टीम आम्ही रवाना केलेल्या होत्या। यांचे मोबाईल फोन अद्याप तरी बंद आहेत आणि टीम ज्या रवाना झालेल्या आहेत त्या CCTVच्या मार्गाने त्यांच्या शोधावर आहेत। अद्याप तरी हे आम्हाला मिळून आलेले नाही। तर यावर गोपीचंद पडळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया। जय श्रीराम। काल भिगवण येथे धनगर समाजाच्या एका तरुण मुलीला जिहादी प्रवृत्तीच्या मुलांनी उचलून नेला आहे आणि हे नीच काम करत असताना त्यांनी मुलीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरचीची पावडर टाकलेली आहे। पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाला विनंती आहे, तात्काळ ही मुलगी आई वडिलांच्या ताब्यात द्यावी। याचा निषेध करण्यासाठी आज दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी 3:30 वाजता भिगवण येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलंय। मी स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होतोय। तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे, आपण मोठ्या संख्येनं या जिहादी प्रवृत्तीला आळा बसवण्यासाठी उपस्थित राहावं। जय श्रीराम, जय शिवराय, जय अहिल्यादेवी, जय मल्हार। तर इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरामध्ये 21 वर्षीय तरुणीची अपहरणाची धक्कादायक घटना घडलेली आहे। तरुणी, तिची आई आणि भाऊ तिघेजण घराकडे जात असतानाच दोघा संशयितांनी त्यांना अडवलं। आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये लाल मिरचीची पावडर फेकून तरुणीला जबरदस्तीने वाहनामध्ये बसवून तिचं अपहरण केलेलं आहे। तर या तरुणीच्या भावासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे, पाहूयात। भिगवण तालुक्यामध्ये 21 वर्षीय तरुणीचा अपहरण करण्यात आलेला आहे। खरं तर ही धक्कादायक प्रकार आहे। या प्रकरणी आपल्यासोबत मुलीचा भाऊ आहे। खरं तर नेमकी काय परिस्थिती आहे आपण समजून घेऊ। मित्र, काय नेमकं त्या दिवशी घडलं होतं आणि आता तुझी नेमकी मागणी काय आहे? माझी मागणी एवढीच आहे की माझ्या बहिणीचं शुक्रवार आणा आणि आम्हाला न्याय द्या। कशा प्रकारे तिचं अपहरण कारण तुमच्या समोरच तिला नेण्यात आलं होतं का? मी मम्मी बहीण आम्ही तिघजण चांगलं शॉपिंग करून घरी चाललो होतो। त्यामुळे त्यांनी आम्हाला आडून काठीने मारहाण केली, आमच्याला चटणी टाकली आणि बहिणीला उचलून अशोकनगरमध्ये घेऊन गेला। मग ही कधीची घटना आहे? काल दुपारी 3:30 वाजता। तुम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे? केली कंप्लीट। काय वाटतं हे कुठल्या प्रकार असू शकतो? कारण ती मुलं तुमच्या ओळखीची आहेत का, गावातली आहेत का? शेजारीच आमच्या, पण आमच्यावर संपर्क नव्हता, पण असाच थोडंफार एवढं। आता काय घरातल्यांची मागणी आहे? एवढीच मागणी करायची ती बी, फक्त बहिणी तर शुक्र पाहिजे आणि आम्हाला नाही भेटला पाहिजे। पोलिसांशी काय बोलणं झालं का? मग मोठ्यांसोबत झालेले काय लव जिहाद सारखा प्रकार वाटतोय तुम्हाला? नाही असू तुमचं काय म्हणणं आहे? हे प्रवृत्ती जी आहे यांची हे कुठं मोडीत निघलं पाहिजे। हे म्हणजे मोगलाई माजली का असं, म्हणजे मुली वस्तू नेणं म्हणजे आज रविवारी मुलीचं लग्न होतं, त्या शॉपिंगला आल्यानंतर मुलीला वडील नाही, वडील कोरोनात वारलेत, आजोबा कोरोनात वारलेत आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जर असं मुली दिवसा वस्तू नेणं म्हणजे सोपं काम नाही। हे कुठंतरी देवाबाच्या सरकारमध्ये देवाबाने दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे। मुलीचं आधी कधी बोलणं झालं होतं का? तिला त्रास दिला जातोय किंवा असं काय बोलणं झालं? नाही, तसं कधीच बोलणं झालं नाही।
आईची तब्येत ठीक नाही का? आईची तब्येत ठीक नाही, त्यात हॉस्पिटलमध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय की ते मुलीचे नातेवाईक आहेत, भाऊ आहेत. आणि त्यांची मागणी एवढीच आहे की आता पोलिसांनी या ठिकाणी तत्काळ ते जे 2 आरोपी जे आहेत किंवा ज्यांनी अपहरण केले त्यांना तत्काळ या ठिकाणी ताब्यात घेतलं पाहिजे. कारण या ठिकाणी आता जर बघितलं तर कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांकडून या प्रकरणी जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यासाठी वेगवेगळे पथकं जे आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, भिगवण. तर आपल्या बहिणीला सुखरूप घरी परत आणावा अशी मागणी या भावानं पोलिसांकडे केलेली आहे. काल दुपारच्या वेळेला हा संपूर्ण प्रकार घडलेला होता. ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत गाडीवरून जात असताना 2 तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकली, त्यांना काठीने मारहाण केली आणि त्यानंतर त्या तरुणीचं अपहरण केलेलं आहे. 2 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे जे 2 तरुण होते ते त्यांच्या घराशेजारीच राहणारे होते अशी देखील माहिती समोर आली आहे.